न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेडमध्ये महायुतीचा ऐतिहासिक विजय। हा गड एकनाथ शिंदे साहेबांनी जिंकला। पालकमंत्री उदय सामंत। 17 कोटीच्या ओव्हरबर्डनमधून महाडकरांना मुक्त केलं जाणार, मंत्री उदय सामंत। MIB गर्ल्सच्या अर्सिन टेटवलेकरचा राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक। गुहागरमध्ये शिवसेना भाजपा युतीच्या विजयाचा जल्लोष। टेकफेस्ट ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचं यश। 33 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड। सविस्तर वृत्त। खेड नगर परिषदेवर महायुतीची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सोमवारी सकाळी खेड शहरात दाखल झाले। नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी बुटाला आणि सर्व विजयी नगरसेवकांचं अभिनंदन करण्यासाठी ते आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। बोलताना सामंत म्हणाले, हा विजय माझा नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। राज्यमंत्री योगेश कदम, आमचे उपनेते संजयराव कदम, सदानंद चव्हाण, राजन साळवी, किरण भैया सामंत आणि संपूर्ण टीमनं एकत्रितपणे काम केल्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात 99% स्ट्राईक रेट राखता आला। शिवसेना भाजपला खेडवासियांनी भरभरून दिलेलं मत हे जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे। खेड नगर परिषदेबाबत आश्वासन देताना ते म्हणाले, पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा इथे आलोय। खेड नगर परिषदेला नियोजन मंडळातून एकही रुपया कमी पडू देणार नाही, हे मी खेडवासियांना आश्वासन देतो। महायुतीची सत्ता आल्याने विरोधकांचा पूर्णपणे पराभव झाल्याचंही त्यांनी नमूद केलं। शिवसेना नेते तथा महायुतीचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज कोकण दौरा निमित्तानं महाड येथे आले असता नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर त्यांच्यासह 8 नगरसेवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। संत रोहिदास सभागृहात आयोजित कार्यक्रमातील भाषणातून त्यांनी महाड नगर परिषदेच्या MIDC पाणीपट्टी थकबाकीच्या 27 कोटी रकमेतील 17 कोटी रुपये कमी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली। या भाषणातून त्यांनी नामदार गोगावले यांच्या कारकिर्दीचे आणि कार्यप्रणालीचे विशेष कौतुक करताना भरत शेठच्या नॅपकिनची जादू संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली अशा खास शैलीत विरोधकांना टोला हाणला। त्याचप्रमाणे विरोधकांच्या भिंग दुर्बीण या टीकेवर देखील भाष्य करत सुनील तटकरेंना खोचक टोला लगावला। आता काय काय भरत शेठकडनं मी शिकलं पाहिजे हे पण मी भरत शेठचं मनापासून अभिनंदन करतो। मी काल माझ्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की नॅपकिनची जादू काय असते महाराष्ट्रात, आणि म्हणून भरत शेठ तुमचं कौतुक आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं साहेबांना आम्हाला सगळ्यांना सहकार्य करताय, आणि भरत शेठवर माझं विशेष प्रेम काय मी अनेक वेळा सांगितलं। मी राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर रायगडचा पालकमंत्री झालो। हे सगळं श्रेय दोघांनाच जातं। नंबर 1 एकनाथ शिंदे साहेबांना आणि नंबर 2 भरत शेठ गोगावले। एकनाथ शिंदे साहेबांकडे आग्रह धरला की मला पालकमंत्री पद मिळालं जरी नसलं, मी जरी मंत्री नसलो तरी मीच मंत्री असं समजून जर उदय सामंतला रायगडचा पालकमंत्री केला तरी मला जेवढं मंत्रीपद मिळताना आनंद होईल तेवढाच आनंद उदय सामंतला पालकमंत्री केल्यानंतर मला होईल। हा तुमच्या मतदारसंघाचा आमदार आहे, हे तुमचं भूषण नाही, शिवसेनेचं देखील भूषण आहे, हे देखील मला सगळ्या कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची, आणि विनंती करत असताना एक महत्वाची सूचना देखील करायची आहे की विकासाची कामं सुनीलजी आता होत राहतील। एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, भरत शेठचा आशीर्वाद तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे। भरत शेठने मला 2-3 पॉईंट घेऊन दिले, त्याच्यामुळे विकास आपल्याला करायचाच आहे, पण विकास करत असताना समोरच्याने
डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे. त्यांना हा विकास दिसत नाही. त्याच्यामुळे मी सायन्सचा विद्यार्थी आहे. दुर्बिणी कशा कशा पद्धतीच्या असतात डॉक्टर हे माझ्याशिवाय चांगलं कोणाला माहीत नाही. त्याच्यापैकी एक चांगली भरी मोठी दुर्बीण आणून त्यांना द्या आणि भरत शेठ गोगावले आज जिथं जिथं मी जाऊन आलो त्या त्या ठिकाणी या शहराच्या विकासाला भरत शेठ गोगावले पैसे दिले. माझ्याशी भांडून माझ्या मानेवर बसून MIDC कडनं देखील भरत शेठ गोगावले पैसे घेतलेले. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना आपला लोकप्रतिनिधी किती सकारात्मक आहे हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. मला पाण्याची योजना 65 कोटी रुपये, रस्ते 94 कोटी रुपये, अंडरग्राऊंड ड्रेनेज 121 कोटी रुपये, 50 कोटी रुपये आणि इतर 100 कोटी रुपये. आता ही यादी देऊन भरत शेट्टी चूक केली आहे. हे महाडमध्ये एवढे पैसे आलेच कसे याचा आता मी अभ्यास करणार आहे. महाडमध्ये साहेबांनी एवढे पैसे दिले तर आता मला रत्नागिरीला देखील साहेबांकडनं पैसे घ्यायचे आहेत. हे यांच्याकडनं शिकण्यासाठी खऱ्या अर्थाने मी पाहतो, पण हे विरोधकांना दिसत नाही. खेड शहरातील बजम-ए-इमदादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी 20 डिसेंबर 2025 रोजी आजम कॅम्पस पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत परंपरेप्रमाणे आपल्या दमदार वक्तृत्वानं सर्व श्रोत्यांचं लक्ष वेधलं. कॉलेजमधील विद्यार्थिनी कुमारी असरीन वाहाब टेटवलकर हिनं नावाजलेल्या अनेक इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत इंग्रजी वक्तृत्वामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिला प्रशालेतील शिक्षिका सदप चिकटे मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. सहभागी विद्यार्थिनींना स्नेहल खेडेकर आणि जेबा खतीब यांची साथ लाभली. या सर्वांचे माननीय संस्था अध्यक्ष ARD खतीब सर, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केलं. गुहागरमध्ये शिवसेना भाजपा युतीच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी विजेत्या नगरसेवकांचं अभिनंदन करण्यासाठी उपनेते संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत श्रीपद चव्हाण, माजी सभापती अण्णा कदम आणि गुहागरचे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. माहे डिसेंबर 2025 मध्ये IIT बॉम्बे खेडमार्फत घेण्यात आलेल्या टेलफेस्ट ऑलिम्पियाड प्रथम पातळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील 33 विद्यार्थ्यांची द्वितीय पातळीसाठी निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या टेकफेस्ट ऑलिम्पियाड द्वितीय पातळी परीक्षेला निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व गणित आणि विज्ञान शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शनिवार दिनांक 20 डिसेंबर 25 रोजी पुणे येथे हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट पुणे तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये SM इंग्लिश स्कूल चिचघर खेडमधील 11 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा उर्दू, इंग्लिश, मराठी या भाषांसाठी घेण्यात आली. यामध्ये माध्यमिक विभागामध्ये कुमारी अदिबा अल्ताफ चौगुले या विद्यार्थिनीनं इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. तसेच विद्यालयातील अरबी विषयाचे शिक्षक उसामा लुकमान खोत यांना वरिष्ठ गटातील वक्तृत्व स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं. या स्पर्धेत त्यांनी अपार मेहनत, कष्ट आणि जिद्द या बळावर हे यश मिळवलं आहे. या यशामागे अनमोल असे मार्गदर्शक, अरेबिक शिक्षक तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका आयशा संगे यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं. संस्थेचे अध्यक्ष कय्यूम नाडकर सर, संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका अंजुम नाडकर मॅडम, संस्थेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे सर आणि मार्गदर्शिका शिक्षक वृंद यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. या सर्वांकडून आणि पालक वर्गाकडून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. सोमवार दिनांक 22 डिसेंबर 25 रोजी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशालेनं तालुकास्तरीय गणित विषयाच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. या प्रदर्शनामध्ये SM इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी कुमारी सफा परकार
आणि सबा चौगुले या सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनामध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. त्यामुळे संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष कय्यूम नाडकर, शाळेच्या प्राचार्या डॉक्टर अंजुम नाडकर, उपमुख्याध्यापक सागर मोरे सर या सर्वांनी या दोन्ही विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं. तसेच विद्यार्थिनींना मोलाचं मार्गदर्शन करणारे गणित विषयाचे सर्व शिक्षक यांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी या विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यात आल्या. चिपळूण नगरपालिका निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणुकीत उमेश सतपाळ यांनी नगराध्यक्ष पदाची बाजी मारली, तर शिवसेना भाजप महायुतीला 16 जागा मिळाल्या. मात्र या राजकीय निकालासोबतच या निवडणुकीत प्रशासन देखील विजयी ठरलं, अशी भावना उमेदवारांसह चिपळूणच्या जनतेतून व्यक्त होतीये. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आणि अत्यंत कमी कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर होतं. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल भोसले आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं दिवस रात्र मेहनत घेत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक निवडणूक प्रक्रिया यशस्वी केली. या निवडणुकीत उमेदवार जिंकलेच, पण निपक्ष, पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभारामुळे प्रशासनानं देखील जनतेचा विश्वास जिंकला असं ठामपणे म्हणावं लागेल. चिपळूण नगरपालिका निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल प्रशासनाच्या संपूर्ण टीमचं सर्व स्तरातून मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत. देवरुख नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष मृणालताई शेटे आणि सर्व विजयी नगरसेवकांचं अभिनंदन करण्यात आलं. देवरुख नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत 17 पैकी 10 जागांवर विजय संपादन केला. निकाल जाहीर झाल्यानंतर देवरुख येथे भेट घेत केवळ विजयी उमेदवारांचं अभिनंदन न करता पराभूत उमेदवारांचं देखील मनोबल वाढवलं आणि पुढील काळात जोमानं काम करत जनतेचा विश्वास संपादन करा असं देखील आमदार शेखर निकम यांनी सांगितलं. यासोबतच अपक्ष तसेच उबाटा गटातील विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. यातून राजकारण म्हणजे वैर नव्हे तर सेवा आहे हा सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश यावेळी शेखर निकम यांनी दिला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री उदयजी सामंत तसेच खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विकास करत सर्वांना सोबत घेत शहराचा कायापालट करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.